श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे नृसिंह सरस्वती यांची जयंती. नृसिंह सरस्वती हे श्रीपाद श्री वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार मानले जातात. नरसोबाची वाडी, औदुंबर व गाणगापूर येथे त्यांच्या पादुका आहेत. लाखो भक्त तेथे सेवेसाठी जातात. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधव काळे, परंतु त्यांना नरहरी या नावानेच ओळखले जाई. श्रीपाद श्री वल्लभ हे ब्रह्मचारी होते व नृसिंह सरस्वती हे संन्यासी. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन आले आहे. हा ग्रंथ दत्तभक्तांचा वेद मानला जातो. नृसिंह सरस्वतींमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा फार मोठा प्रसार झाला. गुरुचरित्रातील एक कथा पुढील प्रमाणे. नृसिंह सरस्वतींनी जन्मतःच ओंकाराचा उच्चार केला, परंतु त्याशिवाय ते एकही शब्द बोलत नसत. अशीच 7 वर्षे निघून गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचवले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. वयाच्या 8व्या वर्षी मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्री केदारला गेले. वाटेमध्ये काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्ण सरस्वतींनी नरहरीला मठ परंपरेप्रमाणे संन्यासाची दीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर नृसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले. मातापित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गाव कृष्णा पंचगंगा संगमावर आहे. तेथे नृसिंह सरस्वती 12 वर्षे राहिले. त्यांच्या गावच्या या प्रदीर्घ निवासामुळे या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर गाणगापुरी ते 24 वर्षे राहिले. त्यावेळी बेदरचा बादशाह अल्लाउद्दीन दुसरा याने त्याची पूजा केली आणि आपल्या शिष्यांसह ते श्रीशैलाकडे निघाले. नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार देखील केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख 7 शिष्य होते. माधव सरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. या सर्वांनी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. नृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि परालौकिक या कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे. महाराष्ट्रातील दत्त संप्रदायांचा प्रारंभ नृसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते. नृसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्त उपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या या निवासामुळे कारंजा, औदुंबर, नरसोबावाडी, गाणगापूर ही गावे दत्त सांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली. गुरुचरित्र हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे. याची पारायणे महाराष्ट्रभर होतात. हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ आहे. नृसिंह सरस्वती हे या ग्रंथाचे चरित्रनायक आहेत. गुरुचरित्राच्या 11 ते 51 अध्यायामध्ये त्यांचे समग्र लीलाचरित्र आले आहे. नृसिंह सरस्वती हे दत्त उपासनेचे संजीवक होते.
त्यांनी 13व्या शतकाच्या अखेरीस दत्त उपासनेला पुनर्जीवन दिले. यासारखी अधिक माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.